श्री दत्तात्रेयांच्या मांडलिक स्थानाची आख्यायिका, म्हणजे दत्तात्रेय प्रभूंच्या चरणांकित असलेल्या स्थानाचं जे महात्म्य आहे त्या महात्म्यासोबत तिथे मांडलिक स्थानांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आपल्याला अनुभवायच्या आहेत, ज्याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्याच्या आख्यायिका 1, 2, 4 अनुभवणार आहोत. परंतु श्री दत्तात्रेय चरणांकित पाषाणाच्याच मांडलिक स्थानांच्या आख्यायिकेमध्ये आपण सर्वजण वंदन करत असलेल्या खांडी तीर्थदर्शन याची आख्यायिका आपल्या सर्वांना माहिती असणं क्रमप्राप्त आहे. ज्या या परिसरामध्ये माहूरच्या या खांडीची निर्मिती झालेली आहे त्या पाठीमागचा इतिहास दादांनी आपल्याला सांगितला की माहूर प्रदक्षिणा घालण्याची परिक्रमा करण्याची परंपरा आमच्या महानुभावांची आहे. अन्य राटीतही नर्मदा परिक्रमा करतात, गोवर्धन परिक्रमा करतात, गंगेच्याही प्रदक्षिणा करण्याची परिक्रमा आहे. पण नर्मदा परिक्रमा, गोवर्धन परिक्रमा आणि खांडी दर्शन परिक्रमा या परिक्रमा करण्याच्या परंपरा आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत आणि त्याच परंपरेचे आम्ही दत्त भक्त म्हणून आम्हाला सव्वे हात घालून प्रदक्षिणा करण्याचा आनंद अनुभवायचा असतो की ज्या वाटेने आमचे श्री नागदेवाचार्य सव्वे हात घालून माहूर प्रदक्षिणा करते झालेले आहेत, महादायसाने सव्वे हात घालून माहूर प्रदक्षिणा केलेली आहेत, त्याच परंपरेनं आमचे पूर्वज, ज्याच्यामध्ये आपण विश्वनाथ बास बाळापूरकर ज्यांनी खांडीची निर्मिती केलेली आहे, त्यांनी याच पावलावर पाऊल ठेवत माहूरची प्रदक्षिणा केलेली आहे. ती प्रदक्षिणा घालत असताना मांडलिक स्थानाची निर्मिती कधी होते, कशाही झाली, याच्या काही आख्यायिका आहेत. त्यातली ही मी आपल्या सर्वांना पहिली आख्यायिका म्हणून नव्हे, एक वृद्धाचार परंपरेचा इतिहास म्हणून सांगतो की ज्या विश्वनाथ बासांना जिथे जिथे परमेश्वराचं अनुभूती दर्शन वेगवेगळ्या रूपामध्ये झालेलं आहे, त्या ठिकाणी खांडीची निर्मिती झाल्याचा इतिहास आपल्याला या खांडीच्या तीर्थयात्रेमध्ये सांगितल्या गेलेला आहेच. म्हणजे आमच्या पूर्वजांनी स्मरण साधनेतून जिथे जिथे परमेश्वराच्या साक्षात्कारी दर्शनाची अनुभूती प्राप्त झालेली आहे तिथे मांडलिक स्थानाची निर्मिती झालेली आहे. त्याचा पहिला पांडा आपल्याला या विश्वनाथ बास बाळापूरकरांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं की पुसदला मानवी वेशामध्ये त्यांना श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं, पाठीमागे गगनमाळचं स्थान आपण वंदन केलं, त्या ठिकाणी पारधी वेशामध्ये श्री दत्तात्रेय साधू वेशामध्ये दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं, खर्शी खांडीमध्ये पारधी वेशामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं. वेगवेगळ्या खांडीवर आपण पाहिलं की देहली खांडीवर 32 लक्षणी श्री दत्तात्रेय प्रभूंची श्रीमूर्तीसह विश्वनाथ बासांना दर्शन झालं. आम्हाला तुम्हाला इथे संदर्भ एवढाच सांगायचा आहे, जिथे जिथे आमच्या पूर्वजांना प्रत्यक्षात दत्तात्रेय प्रभूंचं किंवा श्री चक्रधर स्वामींचं अनुभूती दर्शन झालेलं आहे
तिथे मांडलिक स्थानांची निर्मिती झालेली आहे। अशाच ज्ञान परंपरेमध्ये आमच्या महानुभाव संप्रदायामध्ये काबूल कंधारपर्यंत आमच्या पूर्वजांनी आत्मोद्धारातून समाजोद्धाराचा वसा आणि वारसा जपलेला आपल्याला पाहायला मिळतो। आजही आमची नोंद आहे की पाकिस्तानमध्ये 27 मठ मंदिरं होती। काबूल कंधारपर्यंत नव्हे, अफगाणिस्तानमध्ये आता परवा एक काहीतरी व्हिडिओ आला होता बघा व्हॉट्सअपवर, की तिथे अफगाणिस्तानमध्ये आपलं महानुभाव पंथीय हिंदूंचं महानुभावांचंच मंदिर आहे। आता तिथे ताबा जरी आपला नसला, आता मुस्लिम ताब्यात आहेत, परंतु ते महानुभावांचं मंदिर आहे। ही सर्व मंदिरं कशी निर्माण झाली? तर फक्त स्मरण साधनेच्या बळावर आणि त्यांच्याकडे असलेल्या विशेषाची लोकांना आलेली प्रतीती। दुसरा टप्पा मी तुम्हाला सांगतो आहे की मांडलिक स्थानांची निर्मिती ही आमच्या पूर्वजांच्या स्मरण साधनेसह त्यांच्याकडील असलेला विशेष, मग तो छिन्नस्थळीचा असो, श्री प्रभू बाबा संबंधित असो, श्री दत्तात्रय प्रभूंच्या स्मरणाच्या आपला संबंधित असो, सगळ्या मांडलिक स्थानांची निर्मिती ही दत्त मंदिर या नावानेच स्थापना झाली किंवा श्रीकृष्ण मंदिर या नावानेच स्थापना झालेली तुम्हाला दिसून येईल। कारण हे दोन्ही अवतार जगतमान्य आहेत। त्यांच्या स्मरण साधनेसोबत त्यांच्याकडे असलेला नित्य सेवेचा जो विशेष असतो, ज्याच्यामध्ये विशेष प्रसन्नतेचा मनोधर्म असतो, त्या विशेषाला अनुलक्ष करून पुढे तिथे धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा। अनेकांना तिथे उपदेश घडतो, अनेकांना तिथे वेदबोधा अनुसरणाचं योग येतो एखाद्या गावामध्ये, आणि मग तिथे विशेषाची स्थापना केली जाते। जगाच्या पाठीवर अन्य संप्रदायांमध्ये अगोदर मंदिर तयार होतं आणि मग तिथे प्राण प्रतिष्ठापूर्वक स्थापना केली जाते। आम्हा महानुभावांच्या पंथ परंपरेमध्ये हा ज्ञानपंथ आहे। अगोदर विशेष तिथे येतो, कोणाच्या तरी श्रद्धेनं, कोणाच्या तरी प्रार्थनेनं, कोणाच्या तरी पुढच्या परंपरेच्या हेतूनं एखादा साधक, एखादा संत, एखादा अधिकरण, एखादा विरक्त, एखादा वासनिकही असू शकेल, त्याला ईश्वर संकेत होतो, तो त्या गावात त्या परिसरामध्ये एखादा विशेष घेऊन जातो, त्याची सेवा करतो, त्याची उपार्जना होते। लक्षात ठेवा, विशेष सर्व तीर्थाचा असू द्यात, सर्व आपल्याकडे असणारे सर्व विशेष दत्तात्रय प्रभूचे चरणांकित सर्व तीर्थ तळ्यातलेच आहेत, परंतु आपल्या विशेषाची पावित्रता आणि प्रसन्नता तेवढी आपल्याला अनुभवायला येत नाही जेवढी अंबाळीच्या स्थानाची येते। काय येते? काय येते? तिथे होत असलेली नित्य साधना आणि तिथे स्थानापतीने घेतलेला अभिमान, या दोन गोष्टीमुळे मांडलिक स्थानांची निर्मिती होत असते। आता आपण पाहिलं की दत्ताचं शिंगवे असेल, इकडे सौरंग असेल, खानदेशमध्ये तिकडे सारंगखेडा असेल, एवढं कशाला? आता जर आपण मांडलिक दत्तात्रयांच्या चरणांकित स्थानांची, मांडलिक स्थानांची जर यादी गोळा केली तर माझ्या माहितीप्रमाणे चरणांकित स्थानाच्या अर्धी तरी संख्या अख्ख्या भारतभरामध्ये महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये आपल्याला मांडलिक स्थानांची निर्मिती पाहायला मिळते। कारण त्या मांडलिक स्थानांमुळेच त्या परिसरामध्ये महानुभाव पंथ जिवंत आहे, याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे सावली मूर्ती मंदिर, नई दिल्ली, करोल भाग, आहे का नाही?
मूर्ती कुठली? कोणा संत परंपरेतली? अनेक विशेषांच्या कुटवडीचा प्रसाद असलेल्या ती कुटवडीची मूर्ती कोणातरी एका अधिकरणाने आपल्यासोबत नेत नेत कोणा एका भाग्यवंत भक्ताला प्रसन्न होऊन दिली. ती मूर्ती पाकिस्तानात होती. फाळणी झाली आणि ती मूर्ती धर्मे आपल्यापर्यंत या सावली मूर्ती मंदिरामध्ये नमस्कारासाठी आणि अर्चनासाठी उपलब्ध आहे. ही सर्व ईश्वर प्रवृत्ती असते. हे सर्व ईश्वर संकेताने कार्य चालतात. आता तुम्ही आम्ही चालतो ही सुद्धा जेव्हा ईश्वर संकेताने वाटचाल चालते ना, तेव्हा तुमच्या पुढे पाठीमागे अनंत शक्ती काम करत असतात. परमेश्वराचा जेव्हा व्यापार परमेश्वराद्यकडे होत असतो तेव्हा अगोदर एखादा विशेष एखाद्या घरात, एखाद्या परिसरात, एखाद्या गावात, एखाद्या पंथ परंपरेमध्ये, एखाद्या अन्वय पिढीमध्ये, एखाद्या कुलांचार्याच्या पिढींमध्ये आपण पाहतो की कोणाच्या पिढीचं वंदन फुलारीचं आहे, कोणाच्या पिढीचं वंदन दत्तात्रेयाचा विशेष आहे, कोणाच्या परंपरेमध्ये कोणत्या चरणांकित पाषाणाचा किंवा प्रसादाचा विशेष मांडलिक स्थानांपेक्षाही जसं दाढेचा विशेष आहे, केशकलापाचा विशेष आहे. आज आपण पाहतो की काही ठिकाणी तर एवढी मोठी प्रचंड यात्रा भरते. तुम्हाला माहिती असेल की कनाशीला दाढीचा विशेष आहे. ते दाढीचा विशेष वंदन करण्यासाठी यात्रा भरते. आहे काय माहिती तुम्हाला? मला वाटतं एकादशीचे आहे ना, आषाढी पौर्णिमेला अन्य राहटी सह आता सारंगखेड्याला पहा, आमच्या महानुभावांपेक्षा अन्य लोकांची गर्दी तिथे जास्त आहे. लोक धावा घेतात. शिंगवा असेल, सौरंगा असेल, अशी अनेक आहेत. विशेषांच्या ठिकाणचं सामर्थ्य तर दोन्ही कुठेही जा, श्री चक्रधर चरणांकित असू द्यात, दत्तात्रेयांच्या विशेष चरणांकित असू द्यात, किंवा कोणत्याही अवतारांच्या संबंधित चरणांकित विशेष असू द्यात, सामर्थ्य सगळ्या ठिकाणी सारखंच आहे. मग आता जर सगळ्या ठिकाणी सामर्थ्य सारखेच आहेत तर जाळी देवाच्या स्थानालाच जास्त गर्दी का? त्या स्थानापतीने अभिमान घेतलेला आहे. तिथे प्रसन्नतेचा उपार्जनेमुळे आणि आमच्या पूर्वजांच्या तपसामर्थ्याने, लक्षात ठेवा, ज्यांनी कोणी ती साधना करून त्या स्थानापतीच्या ठिकाणी किंवा त्या विशेषाच्या ठिकाणी असलेले जे सामर्थ्य आहेत ते असं बोललं जातं की पुरुषाचेनी करणीये अकरणीये दडपे उजरंबे ते वेगळे. तुमच्याकडचा विशेष आहे त्याच्यातही सामर्थ्य येईल, त्याच्यातही ते प्रसन्नतेचं कार्य प्रगटेल. पण केव्हा? जेव्हा त्याची नित्य साधना असेल, उपार्जना असेल, तुमच्याकडे आलेला तो विशेष धर्मे आलेला असेल, विकत घेतलेला नाही, चोरून घेतलेला तर नाहीच नाही, किंवा जबरदस्तीने मागून घेतला असेल तरी त्याच्यामध्ये ते कार्य प्रगटणार नाहीत. आणि म्हणून महानुभाव पंथाच्या पंथ परंपरेमध्ये जेवढी मांडलिक स्थानं आहेत ती पहिल्या टप्प्यात स्मरण साधनेने स्थापित झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं स्मरण साधनेसह एखाद्या व्यक्तीच्या निमित्ताने परमेश्वराला प्रसन्नतेने त्या परिसरामध्ये अनेक जीव धर्माला लावायचे आहेत. अनेक जीवांना अवरधर्मापासून काढून परधर्मी दृढ करायचं आहे. जे दृढ झालेले त्यांचं साधन चरितत्व करायचं आहे अनेकांच्या. कारण काही अर्थाने, लक्षात ठेवा, काही अर्थाने जड स्थान आणि प्रसादापेक्षा भिक्षुक वासनिक श्रेष्ठ आहेत, तर काही अर्थाने भिक्षुक वासनिकापेक्षा स्थान आणि प्रसाद श्रेष्ठ आहेत. आपण म्हणतो की स्थान प्रसाद जड आहेत आणि भिक्षुक वासनिक चेतन आहेत. जडापेक्षा, पण कशाच्या अर्थाने?
चेतन थोर हे या अर्थाने की त्यांच्या ठिकाणी तुम्हाला भजन पूजन घालता येतं, त्यांची सेवा करता येते. परंतु लक्षात ठेवा, स्थानप्रसाद त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण स्थानाच्या ठिकाणी आणि प्रसादाच्याच ठिकाणी परमेश्वराची माया आणि कृपाशक्ती निक्षेपते, जी माया आणि कृपाशक्ती परमेश्वर कुणालाही देत नाहीत. सर्वात श्रेष्ठ असणारे विशेष ज्ञानिया त्याला सुद्धा ही माया आणि कृपा दिल्या जात नाही. परंतु तुम्हाच्या साधनचरितत्वासाठी आणि तुमच्या आमच्या उद्धारासाठी परमेश्वराने या स्थानाच्या आणि प्रसादाच्या ठिकाणी माया आणि कृपाशक्तीसह अजून एक विशेष शक्ती ठेवलेली आहे, ती म्हणजे प्रसन्नता आहे. आणि यामुळेच मांडलिक स्थानांचं महात्म्य आपल्याला अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं दिसून येतं. एखाद्या गावावरच त्या स्थानाचा मनोधर्म असतो, विशेष एखादा घेऊन चालतो 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 आणि मग तो विशेष तिथेच थांबतो. अशा आख्यायिका आपण अनेक ठिकाणी ऐकतो की तो उचलत नाही. त्याची प्रवृत्ती तिथे असते. त्या परिसरामध्ये स्थापना होऊन त्या परिसरातल्या जीवांचा उद्धार व्हावा, त्या पाठीमागे परमेश्वराच्या त्या स्थानापतीचा मनोधर्म असतो. तुम्हाला माहिती आहे की पोगरवाडीला रंगशिळा हे स्थान आहे. फलटणवरून अंबिराव मोहितेंनी ती शिळा नेण्यासाठी प्रयत्न केला, तिथून तर हल्ली, पण तिला जिथे नांदायचं होतं त्या स्थानापतीला, तिथून ती काही हल्ली नाही. आणि मग तो पाषाण कुठे स्थापन होणार होता? वर सज्जनगडावर. त्या राजाची प्रवृत्ती काय होती? आपण हा विशेष सज्जनगडावर स्थापन करू. परंतु विशेष हल्ला नाही, विशेष राहिला पोगरवाडीत. आजही तिथे त्याची उपार्जना आणि साधना होते. मला तुम्हाला सांगायचं की असे अनेक ठिकाणी विशेषांची, त्या गुरुजनांची प्रवृत्ती असते. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपल्याला या पुसदला जो विशेष स्थापित झालेला आहे, तो अगोदर विशेष झाला की अगोदर मंदिर झालं? विशेष अगोदर आला. विशेष एखाद्या गावात अगोदर येतो, मग तिथं स्थान तयार होतं. एखादा उपदेशी एखादा होतो, मग एखादं म्हणजे चरणांकित नाही मांडलिक स्थान निर्माण होतं. एकाच्याने होत नाही. कधी कधी तर असा मी पाहतो की कित्येक गावांमधून गावाच्या गाव उपदेशी असतात, पण मंदिराचा योग लवकर येतच नाही. कधी कधी एकही माणूस उपदेशी नसतो, पण कोणीतरी स्मरण करून येऊन तो तिथे बसलेला असतो, त्याच्याजवळचा विशेष असतो. त्या विशेषाच्या प्रसन्नतेने आमच्या विठ्ठलवाडीला, तरडगावच्या जवळ विठ्ठलवाडी आहे, पंजाबमधले अंजनगावकर वैरागी बाबा आपली अटनादी चर्या करत 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 असताना जेव्हा त्यांचा देहांत समय आला, म्हणजे वृद्धावस्था आली आणि त्यांना चालणं फिरणं होईना, आणि मग त्यांनी गावात भिक्षा मागावी, दिवसभर गावाच्या बाहेर झाडाखाली काय करावं? स्मरण करावं आणि एखाद्याच्या पडवीला जाऊन थांबावं. त्यांचं जे तपसामर्थ्य होतं, प्रत्येक साधकाचं एक सामर्थ्य असतं, लक्षात ठेवा. ते दैवी देण असतं, तेही ईश्वराकडून मिळतं. आमच्या पूर्वजांच्या परंपरेमध्ये एवढं काही सामर्थ्य आम्हाला वृद्धाचारात ऐकायला मिळतं की त्यांच्या त्या तपसामर्थ्याने ती गावं नपाळती असलेली सुद्धा पाळती झालेली आहेत. त्या विशेषाची तिथे स्थापना झाली आणि तो संपूर्ण परिसर सात्विक बनतो, शाकाहारी बनतो, आणि गावात एकही उपदेशी नसलेल्या गावातही गावाच्या गाव उपदेशी होतात. तुम्हाला
आता गुजरखदेचं नाव ऐकायला मिळालं. अगोदर विशेष स्थापन झालं ना, अख्खं गाव उपदेशी झालं. झाला की नाही आनंद? झालं की नाही परिवर्तन? कधी गाव विशेषांमुळे उद्धरतं, तर कधी गावामुळे विशेष स्थापित होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की मांडलिक स्थानांची निर्मिती होताना जशी स्मरण साधना कारणीभूत ठरली, तशीच परमेश्वराची प्रवृत्ती त्या परिसरामध्ये खेळ क्रीडा करण्याची आहे. त्या जीवांना दानदातृत्व करावं, त्यांच्या कणवा एकत्र दाटलेले आहे, त्यांचा उद्धार व्हावा, या हेतूने एखाद्या संतांच्या माध्यमाने किंवा एखाद्या वासनिकांच्या प्रेरणेने त्या ठिकाणी विशेष अगोदर येतो आणि मग तिथं मंदिर तयार होतं. तिसरा टप्पा मी आपल्याला सांगत होतो की मांडलिक स्थानांमध्ये प्रसन्नतेचा जो मनोधर्म असतो तो आपण पाहिलात काल. खंडित तर पाहतोच प्रत्येक ठिकाणी, पण अंबाळीचा जसा पाहिला, सौरंग्याचा जसा पाहिला, आज आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती कुठेतरी मांडलिक स्थानं आहेतच. मग ती दत्तात्रयांच्या चरणांकित पाषाणाची असतील, नाही तर शिन्नस्थळीचे असतील, नाही तर श्रीप्रभुबाबा संबंधित असतील. सेवेचा जसा महिमा आहे तसाच महिमा विधीचा आणि त्या मंदिरात सगळ्यात महत्त्वाचा कार्यभाग होतो. तो म्हणजे तिथली जी पुजारी मंडळी आहेत, तिथली जी पूजा अर्चा करणारी जी मंडळी आहेत, त्यांचा स्थानापतीने घेतलेला अभिमान. कधी कधी असं होतं की माझी करायची इच्छा असते, परंतु पुढचा स्वीकार करायला तयार नसतो. चिंचोणकर बाबांचा तो वळग्या, तो म्हणतो बाबा घ्या पाणी, नको देऊस मला नाही चालत. कधी कधी त्यांची प्रवृत्ती असते. नाही, नांदेडकर महानुभावांचं होतं कधी कधी तसं. तो शिष्य म्हणतो घ्या पाणी, व गुरुबा म्हणतो मला नाही लागत. मग तो बोलत नाही म्हणून बरं आहे. तो पुन्हा म्हणतो घ्या पाणी बाबा, नाही म्हटलं ना तुला, तरी तो काय बोलतच नाही. त्यामुळे त्याचा फायदा ना आमचाही फायदा आणि त्यांचाही फायदा. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे, आपली पवित्रता ही आपल्याकडे असलीच पाहिजे. सेवा स्वीकार करतात आणि मग परमेश्वर तर त्याहीपेक्षा दयाळू आहे. एकदा नाही ती सेवा स्वीकारल्या जाणार, एकदा ती असळतपूर्वक होईल, एकदा एखाद्या वेळेस ती कीर्ती हेतून होईल, कधी कधी ती क्रिया अकुशलतेने होईल. परंतु क्रियेमध्ये पावित्र्य कर्त्या पुरुषाचं जर असेल तर निश्चितच त्या स्थानापतीला त्या सेवेचा स्वीकार करायचा अभिनवेश तयार होतो. आणि म्हणून स्थानाच्या ठिकाणचे असो नाही तर मांडलिक स्थानाच्या ठिकाणचे असो, जे सेवा करणारे पुजारी आहेत त्यांनी अत्यंत पावित्रतेने परंपरेनं या स्थानांचं रक्षण केलेलं आहे, उपासना केलेली आहे, त्याचं सातत्याने पूजा अर्चा केलेली आहे. आणि त्यातून मांडलिक स्थानांच्या निर्मितीसह चरणांकित स्थानांवर आज अनेक लोकांना त्याचा आनंद अनुभवायला येतो आहे. ती काही एका दिवसाची एका काळाची परंपरा नाही ना. आज स्वामींचे चरणांकित स्थानांमध्ये कितीतरी परंपरेनं ते घरातले सदस्य असतील किंवा त्या परिसरातले कोणी पुजारी असतील किंवा त्या परिसरातले आता नवीन भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर ट्रस्टी असतील, पण जोपर्यंत त्यांच्या मनात निर्हेतुक भाव असेल, कदाचित कोणाला ते माझं विधान पटणार नाही, देवावरचं न खाणे पण देवाची सेवा करणे आणि ती निगुतीने सेवा करणे, की माझ्याकडून अकुशलता होणार नाही, या पद्धतीने जर तुमची सेवा असेल तर त्या सेवेचा परमेश्वर स्वीकार करतात. आणि त्यातून त्या स्थानापतीचा मनोधर्म आणि त्या विशेषाचा प्रसन्नतेचा मनोधर्म
सुगंध वाढतो, सुशीतळता वाढते आणि त्याच्यातून त्या कार्याची दिशा आपल्याला लक्षात येते. तुम्हाला माहिती असेल, सावली मूर्ती मंदिरची सेवा आहे. आजही अख्खा उत्तर भारत त्या सावली मूर्तीशी जोडल्या गेलेला आहे. असं काय कारण आहे? त्याच्यापेक्षाही जास्त प्रसादवत असणाऱ्या मूर्ती तुमच्या आमच्याकडे आहेत. कदाचित त्यापेक्षाही जुन्या कालखंडातल्या असू शकतात, परंतु त्यामधली जी प्रसन्नता आहे, त्यामधली जी वेळेसह पावित्रतेने सेवा आहे, त्या सेवेने त्याचा सुगंध, त्याची सुशीतळता, त्याची पवित्रता आम्हाला अनुभवायला मिळते. म्हणजे मांडलिक स्थानांची निर्मिती होताना या ज्ञान परंपरेचा सुद्धा आपल्याला आनंद माहिती असला पाहिजे. आणि म्हणूनच मांडलिक स्थानांची निर्मिती होताना कोणत्याही चरणांकी जरी असली तरी आम्हाला दत्त मंदिर म्हणून पूर्वी सांगण्याची पद्धती होती. आपण दादांच्या प्रवचनात ऐकलं. चरणांकित विशेष कुठलाही असू द्यात, परंतु दत्त मंदिर म्हणण्याची परंपरा होती. त्याचं कारणच आहे की दत्तात्रेयांचा अवतार हा जगतमान्य आहे. किंवा श्रीकृष्ण मंदिर म्हणण्यापाठीमागे श्रीकृष्ण भगवंताच्या जगन्मान्यतेचा सगळ्यांना ते. आता बघा, तुम्ही जर श्री चक्रधर मंदिर म्हटलं किंवा चक्रपाणी मंदिर म्हटलं, ते म्हणतात हे मानभावाचं आहे, आम्हाला नाही चालत किंवा आम्हाला नाही येता येत. बरेच लोक तर आमच्या आजकाल मंदिरांमध्ये यायला घाबरतात, कारण यांचं काय प्रायव्हेट कॅरियर आहे, हे पब्लिक कॅरियर नाही, हे सर्वांचं नाही. आणि म्हणून आमच्या पूर्वजांनी दत्त मंदिर म्हणण्याची जी संकल्पना रुजवली, त्या पाठीमागे कोणी या. आणि आमचा अनुभव असा आहे की उपदेशी लोकांना लवकर देव पावत नाही जेवढा अन्यांना पावतो. आहे का नाही तुमचा अनुभव? अन्य आहेत, नसुद्धे उपदेशी आहेत, नसुद्धे दर्शनार्थी आहेत, त्यांना देव लवकर पावतो. आता जे मुमुक्षार्थी आहेत त्यांना घ्यायला देव पावल लवकर. त्यांना तो म्हणेल मला पोरं पाहिजेत, देव म्हणेल मला तुला इच्छा आहे की तू अनुसरलं पाहिजेस. देवाची इच्छा. आता पुढचे जे वासनिक आणि अनुसरले आहेत तुमच्या आमच्यासारखे, तुम्ही वासनिक आहेत ना, पदयात्रेतले सगळे ग्रस्त, असं मी समजतो. सगळ्यांची वासना चांगलीच आहे. आता तुम्ही म्हणाल की अंबाळीच्या बाबाला देवा शेतीचं काम होऊन जाऊ देत. देव म्हटले ते मी बघेल, तू निघ पहिला अनुसरणासाठी. अनुसरले असतील ते म्हणतील बाबा आश्रम होऊ दे चांगला माझा. देव म्हणेल अरे ते सोड आणि पुढं जाणं गाठी घेऊन एखाद्या एकांतात स्मरणाला. म्हणजे मला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये मांडलिक स्थानांची, त्यातल्या त्यात दत्तात्रेयांच्या चरणांकित पाषाणाची काय आहे विशेष आपल्या सगळ्यांना प्रतीती आहे, म्हणजे दृष्टपर. कारण तिथे चौदानी कृपा मोकलून घातलेली आहे. त्यामुळे सर्व काही मनोकामना दृष्टापासून अदृष्टार्थी असोल, दृष्टार्थी असोल, मुमुक्षार्थी असोत, परत्रार्थी असोत, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आता श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये आपल्यासारख्यांना प्रवेशच नाहीत. त्यामुळे ते म्हणणार आहे का क्लास 1 पास ऑफिसरमधला तर तुला देणार. आणि आता श्री चक्रधर स्वामींकडे तर सगळेच पास होणारेच आहेत. आणि म्हणून या सगळ्या उपार्जनेमध्ये आपल्या सर्वांचे, आपल्याजवळ असलेला जो नितावळीचा विशेष आहे, त्या विशेषाच्या संबंधाने सुद्धा आपण आपली साधना दृढ करू शकतो. दृढ असलेली साधना स्थिर करू शकतो. त्याही पलीकडे जाऊन आमच्यामध्ये प्रत्येकजण जागा बदलली की विशेष करतो, जागा बदलली की विशेष करतो, पाणी प्यायचं तर विशेष करतो. या पाठीमागची सुद्धा भूमिका तीच असते की त्या विशेषाला स्पर्शपूर्वक वंदन केल्याने आपल्याला देखील शुद्धता आणि पवित्रता येते. आणि आपल्यालाही शुद्धता पवित्रता आली तर आपलाही उद्धार सुलभ होऊ शकतो.
आणि म्हणून मांडलिक स्थानांच्या निर्मितीमध्ये जी काही अनेक स्थानं निर्माण झालेली आहेत त्या सगळ्यांची आठवण करत त्या कुलवंदनाला आपण अभिवादन करूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर